हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी गीता आणि तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. मी पुन्हा एकदा आलेली आहे विश्व ज्वेलर्समध्ये आणि आपण मागच्या वेळेला महाराष्ट्रीयन पारंपरिक आपले जे दागिने आहेत त्याचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. त्याचबरोबर आपण 1 ग्राम सोन्यातले जे दागिने असतात तेही मी व्हिडिओ टाकलेला आहे. पण आज आपण थोडंसं स्पेशल आणि एकदम छान असा व्हिडिओ बनवणार आहोत. आज आपण बघणार आहोत ब्रायडल ज्वेलरी, जी तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकणार आहात. त्याचबरोबर जर तुम्हाला रेंटने हवं असेल एखादा दागिना, बुवा याची किंमत खूप जास्त होती किंवा त्याचा वापर नंतर होणार नाहीये, तर आपण तो रेंटने घेऊया आणि तेवढ्या काळापुरतं वापरून त्यांना रिटर्न करू शकू, अशा पॉलिसीवर सुद्धा ते दागिने मिळणार आहेत. सो फ्रेंड्स, आता आपण कुंदन ज्वेलरीमध्ये किंवा रजवाडी सेट्स आणि अमेरिकन डायमंड्स, मोत्यांचे दागिने अशा सगळ्या प्रकारांमध्ये ज्या ब्रायडलसाठी हव्या असणाऱ्या हेवी ज्वेलरीज असतात त्या आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करूया आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांपासून. सो तुम्ही हा सेट बघू शकता. आपल्याला याची पूर्ण माहिती ताई सांगतील. नमस्कार. आज आपण महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये, म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये पण आपण महाराष्ट्रीयन ज्वेलरी हा खास व्हिडिओ मॅडमनी केलाच होता. पण आता गौरी गणपतीच्या हिशोबाने आणि सध्या महाराष्ट्रीयन दागिन्यांचा पण ट्रेड परत रिटर्न तोच ट्रेड आलेला आहे मार्केटला. त्याच्यामुळे आपण एक छोटासा शूट आपण ह्याच्यावर घेत आहोत की कोल्हापुरी साज, आपला कोल्हापुरी साज एकदम लॉंगमध्ये शॉर्टमध्ये आपल्याकडे मिळतो. त्याच्यामध्ये पेंडंट्समध्ये जवळजवळ 40 ते 45 डिझाईन्स आहेत की वेगवेगळ्या पॅटर्ननुसार. लक्ष्मी हार हा पारंपरिक लक्ष्मी हार नाही आहे, याला पेंडंट विथ घुंगरं आणि अगदी पूर्वीच्या पद्धतीमध्ये थोडे चेंजेस करून आपण थोडंसं न्यू लुक टाईप केलेलं आहे. हा आपल्याला मोत्यामध्ये चिंचपेटी, तन्मणी वगैरे जसे असतात ते मी गोल्डमध्ये महाराष्ट्रीयन लुकमध्ये हा प्रकार जनरली ही मोत्यांमध्ये येते. ऍक्च्युली तन्मणी म्हणून मोत्यांमध्ये यूज होतो, तो आपण गोल्डनमध्ये केलेला आहे. आणि ही आपली नेहमीची पुतळी हार नाजूक लक्ष्मीचा, ह्यात शॉर्ट पण मिळेल आणि लॉंग पण मिळेल. आणि हे जे कॉइन्स आहेत पुतळी हाराचे, हे मोठ्या कॉइन्स मध्येही तुम्हाला अवेलेबल होईल जर तुम्हाला हवं असेल तर. चॉईस. येस. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला कोल्हापुरी साजमध्येही त्यांच्याकडे 3 साईजेस आहेत. मीडियम साईजचा हवा असेल तर तुम्हाला तसंही मिळेल आणि शॉर्ट हवा असेल तर तसंही मिळेल. आणि मला वाटतं सप्तपदीसाठी जनरली हल्ली नऊवारीवर महाराष्ट्रीयन लुक केले जातात आणि त्यासाठी हा एक परफेक्ट लुक आहे. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला परचेस करायचं नको असेल आणि एवढ्या सगळ्या, आता आपण होतं की बाबा एवढे सगळे दागिने घेऊन नंतर लग्नात घालून आणि नंतर त्याचा काय उपयोग, हा उपयोग नाही असं नाही आहे ॲक्च्युली. पण जर तुम्हाला नको असेल एवढी इन्व्हेस्टमेंट तर तुम्ही हे रेंटने सुद्धा घेऊ शकता आणि छान असा लुक तयार करू शकता. आपण या अगोदर महाराष्ट्रीयन दागिन्यांचा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. सो तुम्ही तोही जाऊन चेक करा. मी इथे डोक्यावर कुठेतरी त्याची लिंक देते किंवा व्हिडिओच्या शेवटी देते. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन चेक करा. जर तुम्हाला त्यातले दागिने यामध्ये काही ॲड करायचे असतील किंवा यातले काढायचे असतील तर तसंही ते करून देतील. सो आपण आता पुढचा सेट पाहूया. सो नेक्स्ट आहे हा साऊथ इंडियन सेट. हाही तुम्ही परचेसही करू शकता किंवा रेंटनेही घेऊ शकणार आहात. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता हा एक शॉर्ट नेकलेस आहे, त्याचबरोबर एक लॉंग नेकलेस आहे आणि त्याच्यासोबत मांग टीका, हे झुमके तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत. अगदी ब्रायडल, म्हणजे ब्रायडलला थोडंसं मोठे झुमके असतील तर अजून छान लुक येतो आणि हे अतिशय परफेक्ट आहेत. त्याचबरोबर तुम्हाला त्याला सपोर्ट म्हणून हे चेन आहे त्याला, आणि हे 2 बाजू बंद आणि हा कंबरपट्टा आहे. त्याचबरोबर अंबाडा किंवा वेणीमध्ये लावण्यासाठी हे पिन्स आहेत. आता सगळ्यात ट्रेंडिंग असलेली ज्वेलरी म्हणजे गुट्ट पसालू. आय डोंट नो मी प्रोनाऊन्स कसं बरोबर करते किंवा आता ताई सांगतील. आणि त्यामध्ये त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे. मी काही सेट्स इथे काढलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. हा पहा, साऊथ इंडियन, आपण थोडं साऊथ इंडियन लुकमध्ये गुट्टू पसालू म्हणजे महालक्ष्मी बसलेली आणि त्याच्यात अगदी नाजूक कुंदन, व्हाईट, ग्रीन, मरून आणि नाजूक पल्स असे यूज करून इतकं नाजूक रेखीव काम केलेलं आहे. काही काहींना फक्त अगदी ड्रेसवर हवं आहे किंवा त्यांना छोटंसं पॅटर्न तोच हवा आहे, मग त्यांना छोटं पॅन्डन आणि बाकी चेनचं लुक केलं आहे शॉर्टमध्ये, असं की जेणेकरून ब्रायडलवरती किंवा साध्या साड्यांवर, सिंपल साड्यांवर, आता काठावरही चालेल आणि आपल्या थोड्याशा म्हणजे कमी प्युअर सिल्कमध्ये वगैरे, म्हणजे अगदी हेवी फंक्शन थोडंसं म्हणजे फंक्शननुसार आपण ते यूज करू शकतो.
त्याच्यावरती असं बिंदी सहित तो सेट पूर्ण आपण केलेला आहे. हा एक प्रॉपर ब्रायडल सेट आहे. तुम्हाला प्रत्येक जे नेकलेस आहेत त्याच्यावरचे कानातले वेगळे आहेत. आता सपोज टू या मोठ्या जो नेकलेस आहे याचे हे इयरिंग्स आहेत, तर ह्या छोट्या सोबतही तुम्हाला असे वेगळे इयरिंग्स मिळतील. तुम्ही बघू शकता. आय थिंक हे याचे आहेत, या पेंडंटचे हे इयरिंग्स आहेत आणि हे याचे हा जो नेकलेस आहे त्याचे हे इयरिंग्स आहेत. तुम्ही बघू शकता इयरिंग्स ही अतिशय सुंदर आहेत. काम अतिशय रेखीव केलेलं आहे आणि अगदी नाजूक काम आहे. ज्यांना असं खूप मोठे आणि हेवी दागिने आवडत नाही त्यांच्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे. हा पल्स मध्ये केलेला आहे आपण, की पल मध्ये पूर्ण मोत्यांची ज्यांना हौस आहे, म्हणजे मोती किती केलं तरी आपल्या मोत्याशिवाय शोभा नाही दागिन्याला, तसा हा प्रकार आहे. मोत्याने पूर्ण रिच गेटअप येतो, म्हणजे की साडीला पूर्ण शोभा. त्यात आपण ब्रायडल मध्ये शॉर्ट आणि लॉंग विथ बिंदी विथ अशी झुमकी असा हा सेट बनवलेला आहे. ऍक्च्युली याची लेंथ अजून जास्ती आहे. लॉंग आहे, असेल तर तुम्ही वाढवू शकतो. ट्रेच्या हिशोबाने आपण ऍडजस्ट केले. तसं झुमके बघू शकता तुम्ही किती सुंदर आहेत. हा जो एलिफंट वाला इथला जो पॅटर्न आहे त्याचे हे झुमके आहेत, खूप सुंदर आहेत. एक वेगळं डिझाईन बघायला मिळतंय. येस, परफेक्ट. एडीचा यूज केला यामध्ये, अमेरिकन डायमंड्सचा. आणि हा पण गुट्टू पसालू मध्ये जरा हेवी केला आपण. मगाशी बघितला तो थोडा नाजूक होता, पण हा थोडा हेवी, म्हणजे दुल्हनला वगैरे असं थोडा फॅन्सी आणि हेवी दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे हे. बघू शकता त्यात ग्रीन मरून मोती प्लस व्हाईट स्टोन मध्ये कुंदन करून अगदी म्हणजे साऊथ प्रॉपर खड्यांचं क्लॅम्पिंग तुम्ही बघू शकता. वरच्यावर चिटकवलेला कुठलाच खडा नाहीये. प्रॉपर त्याचं घर कुंदन करून असं जसं सोन्यामध्ये आपण काम करतो तसं प्रत्येक काम हे आपण सोन्यासारखंच केलेलं आहे ग्रॅम ज्वेलरी मध्ये सुद्धा. नेक्स्ट हा एक ऑप्शन आहे, तो एक बघू शकता तुम्ही. टेम्पल मध्ये ना, हा टेम्पल मध्ये केला थोडासा. यामध्ये पर्ल्स आणि गोल्डन असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. हे घागरा म्हणजे असं पण चालेल, घागऱ्यावरती वगैरे सिल्क साडी पण असू शकते. हे सप्तपदीला किंवा संध्याकाळी रिसेप्शनला वगैरे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जर प्युअर सिल्क साडी असेल आणि त्याच्यावर हा लुक एक खूप सुंदर येईल याचा. म्हणजे पाना फुलांपेक्षा जरा वेगळा केलाय, म्हणजे थोडस साऊथ लुक आणि आपल्या महाराष्ट्रात दरवेळेस तीच ज्वेलरी तोच प्रकार थोडस अनकॉमन केलेलं आहे. थोडीशी वेगळी डिझाईन बनवली. आणि एक जरी घातलं तरी ते पूर्ण युनिक दिसतं, भरेल पूर्ण. अगदी अगदी अगदी. घागरा डिझायनर साडीज किंवा वन पीस वगैरे साठी जर तुम्हाला अमेरिकन डायमंड्सची एडीची ज्वेलरी आहे ती हवी असेल तर त्यामध्येही त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. ऍक्च्युली मी तुम्हाला सगळे व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, बिकॉज तसा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मी एक काही ठराविक गोष्टीच तुम्हाला दाखवते. सो तुम्ही हा एक बघू शकता सेट, अतिशय सुंदर आहे. त्यामध्ये तुम्हाला हा कंबरपट्टा आहे. हे आंबाडा किंवा वेणीमध्ये घालण्यासाठी हे काय म्हणतात याला ताई? टॉप्स, वेणीचं फूल, ब्रोच. आपण फॅन्सी साडीवर साडी पिन असं पाहिजे तसं यूज करू शकता. आणि हा एक हे बाजूबंद आहेत ऍक्च्युली दोन, पण हे तुम्ही बाजूबंद किंवा तुम्ही असं गळ्याला एक छोटा चोकर म्हणूनही याचा वापर करू शकता. हे घालू शकता असं. त्यामुळे दोन प्रकारे याचा यूज होईल. आणि एडी मधल्या ह्या बँगल्स बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर आहेत. यामुळे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. मी तुम्हाला काही दाखवते त्यातले. हे पण एक बघू शकता. वाव, तुमच्या साडीच्या कलरच्या याच्याने तुम्ही मध्ये बँगल्स टाकल्या तर सेट होईल पूर्ण तुमचा. अतिशय सुंदर सेट होईल आणि युनिक आहे. दिसेल व्हाईट स्टोन मुळे संध्याकाळच्या फंक्शनला तर अतिशय लाईट मध्ये खूप छान दिसणारा प्रकार आहे. एक वेगळी शाईन असते. ही कोणती साईज आहे? तो 2.6चा गळा आहे. तुमचा 2.8 आहे? 2.6 बसतो मला. 2.6चा आहे. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर लुक येईल. ऍक्च्युली हा तर मी एक फ्लोरल प्रिंटचा ड्रेस आहे, पण जेव्हा तुम्ही एखादा लेहंगा किंवा डिझायनर साडी वगैरे घातलेली असेल त्याच्यावरचा लुक तर अप्रतिम येणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय. मी तर अगदी या नेकलेसच्या प्रेमात पडले असं म्हणायला हरकत नाही.
साठी असेल किंवा सायडरसाठी असेल, हा अतिशय परफेक्ट असा सेट आहे. त्याच्यासाठी या सुंदर असा बँगल्स सुद्धा आहेत. सिंपल असं सिंपल आणि सोबर असं तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या बँगल्स घालून आणि ह्याचे इयरिंग्स तर बघू शकता किती सुंदर आणि नाजूक आहेत. स्टोनचं नाजूकच ज्वेलरी जास्त गोड दिसते एडी मधली. हा, कारण ती उठून दिसे, चमकते ना. हेवी घातली की त्याच्यापेक्षा हे नाजूक असं सोबर बघू शकता. हे अतिशय सुंदर दिसतं. बर्थडे, छोटे छोटे कार्यक्रम आपण त्याच्यावर अगदी नाजूक सिंपल एकदम नक्षत्राचं डिझाईन, तनिष्क वगैरे आपण प्युअर डायमंड मध्ये डिझाईन सेम याच्यामध्ये घडवतो. तुमच्याकडे काही फोटो असतील तसे पण आपण घडवून मिळतील. रजवाडी मधले जे हेवी पॅटर्न असतात ब्रायडल ज्वेलरीचे, त्यांच्याकडे तेही भरपूर ऑप्शन आहेत. तुम्ही बघू शकता. हा एक आहे, त्यामध्ये हा मोठा नेकलेस आहे आणि हा लॉंग म्हणजे दुल्हन सेट आपण म्हणता येईल, दुल्हन सेट म्हणू शकतो. त्याचे इयरिंग्स पण बघू शकता. आणि त्याचबरोबर हे यामध्ये तुम्हाला 2 इयरिंग्स मिळतील. हे वरच्या सेटचे हे झुमकावाले आहेत. दोन्ही इयरिंग्स अतिशय सुंदर आहेत. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वेअर करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ही अशी नथ मिळेल, जी रजवाडी मधला सगळ्यात महत्त्वाचा पॅटर्न हाच असतो की नथ त्यांची जी असते ती अतिशय वेगळी असते. आणि त्याचबरोबर हे बघू शकता मांगटिका, ही फुल माथापट्टी येते. अच्छा, हां, ही फुल माथापट्टी आहे. सो हा एक सेट आहे. आणि जर घ्यायचं झालं तर याची प्राइस कितीपर्यंत जाते? साधारण घ्यायचं झालं तर साधारण 12-13 हजारापर्यंत फुल सेट बसतो. सो म्हणजे अगदी डिस्काउंट प्राइजेस मध्ये. हां, तर मग एवढे पैसे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा जर तुम्हाला रेंटने हवं असेल ही ज्वेलरी तर तुम्ही ती रेंटनेही घेऊ शकता आणि तुमचा अतिशय सुंदर असा लुक करू शकता. त्याचबरोबर आता मी पुढचे सेट तुम्हाला दाखवते. हा पण एक बघा, रजवाडीमध्ये मोत्यांमध्ये अतिशय नाजूक मोत्यांचं काम आहे, बघू शकता हे. आणि मस्त असे मोराची डिझाईन आहे. प्रत्येक याच्यामध्ये पेंडंट आहेत मोराचे. कल्चर्ड मोत्यांमध्ये आपण थोडंसं युनिक केलेलं आहे हे काम पूर्ण. म्हणजे पशीपट्टी करून क्रिस्टल वगैरे यूज करून गोल्डन मणी असं युनिक. म्हणजे एक जरी घातलं साडीवर तरी हा छान दिसेल. अच्छा, आणि फक्त जर हे विकत घ्यायचं असेल, हे मोत्यांचा जो मोठा नेकलेस आहे लॉंग वाला, त्याचे काय प्राइस जाते? साधारण 4750 डिस्काउंटेड. अच्छा, आणि ह्या वरचा छोटा चोकर घेतला तर हा 3650. सो तुम्ही फ्रेंड्स बघू शकता याच्या किमती. म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, पण जर एकदा घालून मग जर घरात ठेवून द्यायचं तर त्यासाठी आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट का करून ठेवायचे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रेंटनेही घेऊ शकता. आणि याला 50% एक्सचेंज पण आहे. म्हणजे अगदी 1-2 वर्ष वापरले, परचेस केलं तर त्यातनं परचेस केल्यावर 50% तुम्हाला त्याला लाईफ लॉंग गॅरंटी वॉरंटी आहे. ओके, म्हणजे तसंही नुकसान नाहीच आहे. ओके, म्हणजे दोन्ही साईडने आपण विचार करू शकतो. येस, परफेक्ट. सो नेक्स्ट हा एक बघू शकता. हेवी असा ब्रायडल सेट, दुल्हन सेट आहे. लाचा, घागरा असं मोठं मेहंदीला अशा फंक्शनला वगैरे संगीत. आणि हा सुंदर असा मांगटिकाही त्यासोबत आहे. त्याचबरोबर त्याचे इयरिंग्स पण बघू शकता, झुमका पॅटर्न मध्ये आहेत, अतिशय सुंदर दिसत आहेत. याची काय प्राइस जाते? हा अगदी 7850 ला बसतो फुल सेट. ओके. तुम्हाला मी आतापर्यंत व्हिडिओमध्ये जे दागिने दाखवलेले आहेत किंवा तर त्याचे तुम्हाला प्राइस किती आहे, कशी आहे, किंवा जर तुम्हाला रेंट काय आहे, ही सगळी जर माहिती हवी असेल तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता किंवा मी दुकानाचे ॲड्रेसही टाकते. तुम्ही इथे पर्सनली येऊन, फिजिकली येऊन तुम्ही त्यांच्याशी बोलून तुमच्या सोयीनुसार दागिने परचेस किंवा रेंट करू शकता. येस, हा एक बघू शकता. आणि त्यांनी मला आत्ताच सांगितलं की हा जो लॉंग सेट आहे मोठावाला, हा नीलकंठ ज्वेलर्सचा सोन्यामध्ये सेम डिझाईन आहे. सो त्यांनी तो 1 ग्राममध्ये कॉपी केलाय. अगदी सिमिलर आहे, खूप सुंदर, म्हणजे कार्बन कॉपी म्हणजे असं प्रॉपर. ते कुंदन, ते क्रिस्टल सेम सोन्यातली मीना वर्किंग, म्हणजे काम सगळं बंगाली यूज करून अगदी 1 ग्रॅममध्ये वाटणारही नाही. म्हणजे तोळ्यातला दागिना अक्षरशः ग्रॅममध्ये केलाय. येस, आणि त्याचे इयरिंग्स सुद्धा आहेत. इयरिंग्स अशा आहेत.
नेक्स्ट हा एक बघू शकता फ्रेंड्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सगळ्यात जास्त आवडलेली याची गोष्ट म्हणजे हे इयरिंग्स. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात. खूप सुंदर इयरिंग्स आहेत आणि सेटही तितकाच सुंदर आहे. त्याच्याचं काम बघू शकता तुम्ही. कुंदन पर्ल्स असा सगळा यूज करून अतिशय सुंदर असा दागिन्याची जडण इथे केलेली आहे. सो आता आपण पुढे कुंदनचे सेट्स बघूया. सगळ्यात अगोदर मला आवडलेला आणि माझा फेवरेट असा तुम्ही हा सेट बघू शकता. खूप सुंदर आहे. ग्रीन याला काय म्हणतात, क्रिस्टल्स म्हणतात. क्रिस्टल म्हणजे कुंदनमध्ये आपण क्रिस्टलचे ड्रॉप्स वगैरे किंवा असं स्पेअर मध्ये क्रिस्टल विथ कुंदन. येस. आणि ग्रीन हा असा कलर आहे ना, तुम्ही कशावरही घालू शकता, तितकाच उठून फ्रेश ग्रीन दिसतो. येस, खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता ह्या लेहंगावरती साडी, डिझायनर साडी, सिल्क साडी कशावरही जाईल हा असा सेट आहे. कुंदनचा आहे त्यामध्ये. जर तुम्हाला वेगळा रंग नको असेल तर हा एक न्यू प्युअरचा लुक देणारा पण असं कुंदन फॅन्सीवर लाचा घागरा, इवन फॅन्सी साडीज, डिझायनर साडीज त्याच्यावर जाईल. येस. त्याचे पण इयरिंग्स अतिशय छान आहेत. याला मांगटिका नाहीये, सेट म्हणजे नेकलेस आणि इयरिंग. हा एक बघू शकता. हे पिंक क्रिस्टल्सचा त्यांनी यूज केलाय खाली आणि वरती व्हाईट. साडीला मॅचिंग हवं असतं पिंक. डिझायनर साडीला मॅच वगैरे तुम्ही घेऊ शकता लेहंगावरती. आणि हे एक वेगळं, हे याला काय म्हणतात, हे फॅन्सी माळा आहेत की ज्याला खूप मोठे हेवी सेट नको आहेत, असं भरजरीत नकोय पण नाजूक गळ्यात हवंय, त्यांच्यासाठी आपण हे असं वेगळं एकदम अगदी सिंपल पण त्यातल्या त्यात मी थोडंसं नाजूक मध्ये 3 लेयर्स मध्ये पॅटर्न बनवलं. आणि याला तुम्हाला मॅचिंग असे इयरिंग्स पण आहेत, तुम्ही बघू शकता क्रिस्टल मध्ये. नेक्स्ट हा एक बघू शकता. खूप सुंदर दिसतंय. मरून पिंक असं कॉम्बिनेशन्स वेगवेगळे आणि फॅन्सी आता सध्या वेगळंच लागतं, त्यामुळे प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याला वेगळं रूप बघायला मिळतंच. आणि तुम्हाला हवं तसं ते सेट्स तयार करूनही देतील. नेक्स्ट हा एक आहे पर्ल्स मध्ये आणि कुंदन मध्ये. छान असं थोडं नाजूक आणि अगदी नेक पूर्ण भरेल एवढं त्याची विड्थ पण तुम्ही बघू शकता. पूर्ण गळा भरून असा हा एक आहे. आपण चोकोर जसे घालतो पूर्ण गळा भरून असतो तशा टाईप मध्ये हे आहे. बघू शकता खूप सुंदर असतं. हे चांदबाली असतात त्या पॅटर्न मध्ये तसं थोडंसं लुक केले की हे नाईट फंक्शनला फार उठून दिसतो, कारण हा स्टोन व्हाईट नाहीये, गोल्डन स्टोन म्हणतात ना, तसं आहे. हा एक बघू शकता पिंक कलर मध्ये. ही एक वेगळी डिझाईन आहे. खाली असे छोट्या छोट्या क्रिस्टल्सचे झुमका ऍड केलेत त्यांनी, मस्त. आणि अगेन ही एक वेगळी माळ तयार केली आहे ट्रिपल लेअर मध्ये. त्याला ब्रोच आपण मध्ये हे केलं, सेटअप केलाय की जेणेकरून तो एकात एक अडकू नये आणि तो छान राहावा साडीवर आणि दिसावाही ते प्रत्येक लेअर मधले अंतर मिक्स होऊ नये. म्हणजे एक वेगळं थोडं केलंय थीम आणि त्यात मध्ये कुंदन केलंय की तू रात्रीच्या वेळी दिवसाच्या म्हणजे असं मरून मध्ये व्हाईट केव्हाही गोडच दिसतो. आणि याला एक छान असा सुंदर नाजूक झुमका आहे. बेस्ट आहे हा. हा एक बघू शकता पूर्ण व्हाईट स्टोन्स मध्ये किंवा कुंदन्स मध्ये हा सेट आहे. आणि याची एक अजून खासियत तुम्हाला सांगते मी, हा तुम्ही दोन्ही बाजूंनी यूज करू शकता. 2 in 1 म्हणजे आपण थोडंसं नाही का, म्हणजे मारवाडी स्टाईल मध्ये काय म्हणतात म्हणजे असं मीनावर्क वगैरे केलेलं, कधी अशी काठाची साडी असेल तर असं यूज केलं तरी हे सगळं आपलं जोधा अकबर म्हणजे पूर्वीच्या पद्धतीतले डिझाईन्स राजे महाराजे घालायचे ना त्या टाईप मध्ये हे कुंदन मध्ये बॅक साईडला आपण केलंय वेगळं. आणि बिंदी पण तशीच आहे ना, बिंदी पण तशीच अगदी अशी. आणि जर कुंदनचं घालायचं की अशी, मग पूर्ण सेटच आपण तो असं यूज करू शकतो. इयरिंग्स पण खूप सुंदर आहे, बघू शकता. सो फ्रेंड्स त्यांनी एक ऑर्डरचा पीस बनवलाय, त्याची आता परवाच डिलिव्हरी आहे. हा ग्राम मध्ये आहे ना,
हा ग्रॅम मध्ये केला. ऍक्च्युली करायला आपल्याला त्याला 200-225 ग्रॅम सोनं लागतो. तो अगदी मी 5 ग्रॅम सोनं वापरून अगदी म्हणजे 5 ग्रॅम म्हटलं तरी साधारण 40-50 हजाराच्या आसपास हा पीस बनवलेला आहे. आपण बघू शकता. पण त्याचं साईज किती मोठी आहे तुम्ही बघू शकता. गौराईसाठी किंवा देवीसाठी देवीसाठी हा अतिशय सुंदर पीस आहे. देवीसाठीच बनवला. हो, तुळजापूरच्या आईसाठी बनवलाय त्यांनी. ऍक्च्युली पाटील कस्टमर म्हणून आहे, त्यांच्याकडनी मला फोटो मिळून मग आपण ऑर्डरनी तसं करून दिलाय. आणि त्याला शॉर्ट तसा चोकर ही बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. त्याची इयरिंग्स त्याचा एक लुक पण खूप सुंदर आहे. मी हा पण तुम्हाला लावून दाखवते. तो किती मोठा आहे लक्षात येईल की ते 40-50 हजार रक्कम जी म्हणाल्या ते किती वर्थ आहे यासाठी तुमच्या लक्षात येईल हे बघून. म्हणजे त्यांच्या शोरूमची ही खासियत आहे की जो तोळ्यांमध्ये दागिना जो प्युअर गोल्ड मध्ये बनवला जातो त्या 1 ग्राम मध्ये तो बनवून देतात. अगदी हुबेहूब आणि सेम दागिना तुम्हाला त्या बनवून देतात. त्याला अगदी 12 ते 15 दिवसाचा आपल्याला वेळ ऑर्डरसाठी द्यावा लागतो. पण तुमच्या मनासारखा दागिना करून देण्याची आम्ही आपली 100% आम्ही घेतो. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.